हाय हॅलो नमस्कार. रेखा साडी कुचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्रोशा डिझाईनसाठी 6 पदरी दोरा कसा तयार करायचा आहे ते बघणार आहोत. तर अगदी सोपी आहे 6 पदरी दोरा तयार करण्याची पद्धत. तर सुरुवातीला आपल्याला एम्प्टी रील लागेल. त्यानंतर आपल्याला साडीच्या कलरनुसार दोरा चॉईस करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोरा सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचा आहे. सुरुवातीला एक वेळेस केलं. आता खालच्या भागात परत दोरा खाली आणखीन एक वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण 2 वेळेस आपल्याला दोरा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा फोल्ड केलेला जो दोरा आहे तो आपल्या एम्प्टी रीलला गुंडाळून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे 6 पदरी दोरा तयार करण्याची. आता व्हिडिओ दिसत आहे, एक भाग राऊंड आहे आणि दुसरा दोऱ्याचा आपला टोक दिसत आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, सुरुवातीला अशा प्रकारे दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गुंडाळल्यानंतर आता जो फोल्ड भाग दिसत आहे त्या फोल्ड भागमध्ये आपल्याला दोन्ही बोटाच्या सहाय्याने जो सिंगल दोरा दिसत आहे, दोन्ही बोटाच्या सहाय्याने तो सिंगल दोरा काय करायचा आहे आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचा आहे. भरपूर ओढून घ्यायचं, जेवढा आपल्याला रीळ लागेल दोरा लागेल तोपर्यंत ओढून घ्यायचं आहे. आता परत हा ओढलेला दोरा काय करायचं आहे, गुंडाळून घ्यायचा आहे. गुंडाळल्यानंतर जो फोल्ड केलेला भाग रीळपर्यंत येत नाही तोपर्यंत गुंडाळत राहायचं. परत त्या फोल्ड भागामधनं दोन्ही बोटाच्या सहाय्याने जो सिंगल दोरा दिसत आहे परत आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. आता परत अशा प्रकारे दोरा गुंडाळत राहायचं आहे. तो फोल्ड केलेला भाग रीळपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुंडाळत राहायचा आहे. मग फोल्ड केलेला भाग आल्यानंतर परत आपण काय करायचे, बोटाच्या सहाय्याने तो सिंगल दोरा आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. दिसत आहे व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. परत दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो दोरा आहे आपला, हा दोरा 3 पदरी दोरा आहे. म्हणजे आपला 3 पदरी दोरा तयार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला 3 पदरी दोऱ्याची 2 रील तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा दोरा जो आहे आपल्या डिझाईनसाठी 6 पदरी दोरा तयार होईल. अशा प्रकारे दोरा गुंडाळत राहायचा. आता परत तो फोल्ड भाग दिसत आहे, त्या फोल्ड भागामधनं परत आपल्याला सिंगल दोरा आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. आपल्या डिझाईनसाठी जेवढा आपल्याला दोरा लागेल डिझाईननुसार आपल्याला दोरा तयार करावा लागेल. अशाच प्रकारे दोरा आपण तयार करायचा आहे. आता परत आपल्याला तिथं दोरा कट करून घ्यायचा आहे. आता मी आणखीन एक 3 पदरी रीळ तयार करून घेतलेली आहे. आता हा 3 पदरी दोरा आणि तो 3 पदरी दोरा काय करायचं आहे, गाठ मारून घ्यायचं आहे. आता मी आणखीन एक रीळ तयार करून घेतलेली आहे. हा 3 पदरी दोरा गाठ मारून घ्यायचा आहे. म्हणजे आता आपला हा क्रोशा डिझाईनसाठी 6 पदरी दोरा तयार आहे. अशाच प्रकारे खूप सोपी आहे 6 पदरी दोरा तयार करण्याचे. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्रोशा डिझाईन बघणार आहोत. तर 6 पदरी दोरा कसा तयार करायचा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रोशा डिझाईन पाहणार आहोत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.